नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे। बघा, महागाई भत्ता 50% जाहीर झालेला आहे आणि 1 जानेवारी 2024 पासून आपल्याला त्याची थकबाकीसुद्धा आता जुलै महिन्याच्या वेतनात मिळणार आहे। तर आपला जुलै महिन्याचं वेतन आपलं कसं काढायचं एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू। तर बघा, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे। लिंकवर क्लिक केल्यानंतर इथं एक कॅल्क्युलेटर दिसते। आता याच्यामध्ये काय करायचं, इथं आपल्याला 3-4 कॉलम दिसतात, ते भरायचे। जसं मूळ वेतन, तर मूळ वेतन टाकायचं आहे। आता मूळ वेतन कोणतं, तर जे एरियस आपल्याला लागल्यानंतर जे मूळ वेतन होईल आपलं, तर ते मूळ वेतन आपल्याला इथं टाकायचं। जुलै महिन्यापासून जे वेतन होईल ते वेतन टाकायचं आहे। नंतर इथं घरभाडे भत्ता येतो, प्रवास भत्तासुद्धा येतो आणि इथं जर DCPS असेल तर यस नो करायचं आहे आणि त्यानंतर कॅल्क्युलेट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथं आपल्याला सरळ आपला पूर्ण नवीन पगार कसा निघेल ते आपल्याला समजते। तर बघा, आता नमुन्यादाखल एक बेसिक आपण इथं टाकून बघू। तर आता बघा, 44,900 मी टाकलं। घरभाडे भत्ता 9% आणि प्रवास भत्ता 1350, DCPS माझं नो आहे, समजा नो केला आणि इथं कॅल्क्युलेटरवर क्लिक केलं। तर बघा, इथं महागाई भत्ता येते 22,450, घरभाडे येते 4,041, प्रवास भत्ता येतो 1,350 आणि एकूण पगार येतो 72,741। तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमचं वेतन मूळ आता किती निघेल हे तुम्हाला काढता येते या कॅल्क्युलेटरद्वारे। बघा, तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।